घटक क्रमांक 5 संशोधकाची गुणविशेष व त्याची जबाबदारी. आता इथून संशोधन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय मांडणी करता येते किंवा काय टप्पे येतात हे आपण पाहिलं. तर आता जो संशोधन करणारा संशोधक आहे त्याच्या अंगी कुठले गुणविशेष असले पाहिजेत किंवा त्याची नेमकी जबाबदारी काय ते आपल्याला या घटकामध्ये पाहायचं आहे. संशोधन ही कष्टदायी क्रिया नाहीये, तर ती मानसिक, बौद्धिक आणि आरोग्य याची अपेक्षा करणारी क्रिया आहे. उत्तम मानसिक आरोग्य, अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता आणि उत्तम शारीरिक आरोग्य लाभल्याने संशोधक होता येत नाही. तर मराठी या एका भाषेत आजच्या काळात सहस्रावधी लेखक, कादंबरीकार, कथाकार, कवी, नाटककार असतील तर मागील 2 दशकाच्या इतिहासात संशोधक म्हणावेत असे एका दामात सांगण्यात येत आहेत. संशोधक जन्मावा लागत नाही, तो तयार होत असतो. अर्थ लावण्याची, शोध घेऊन सांगण्याची आवड असणारा संशोधक होतो. संशोधक होण्याच्या ज्या काही कारणं आहेत त्याची चर्चा आपल्याला या घटकात पाहिजे. कसले लेखन असो, अगदी ललित लेखन असो, वैचारिक असो, संशोधनात्मक असो, लेखकाच्या अंगी काही गुणविशेष असावे लागतात आणि त्याशिवाय त्याचं लेखन कार्य हे उत्तम दर्जाचं होत नाही. बुद्धिमत्ता असावी, अशी त्याच्याकडे प्रतिभाही असावी. संशोधकाला काही संदर्भांचा अन्वय लावता यायला हवा, त्याच्याकडे ती गुणवत्ता असली पाहिजे. जे कुठलेही हाती तो कार्य घेणार आहे ते गांभीर्यपूर्वक त्याने केलं असलं पाहिजे. म्हणजे ज्या काही जबाबदाऱ्या लेखक म्हणून संशोधक म्हणून त्याच्यावर दिल्या जाणार त्या त्याला पार पाडता यायला हव्यात. संशोधक न होण्याचे कार्य काय आहेत, तर त्या कारणाचा शोध घेता तो लक्षात येतो की संशोधन हे कसं आहे तर अफाट, विस्तीर्ण, अनेक विषयांचे पदर लपेटून असणारा हा विषय. म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास आणि खोलवर सूक्ष्म चिंतन करायला लावणारे क्षेत्र आहे. फक्त ध्यास घेऊनही जमत नाही किंवा एखाद्या विषयाला वाहून घेऊनही जमत नाही. तर शोधलेल्या विषयाची उपयुक्तता नसेल तर संशोधकाची समाजाला जर संस्थांना उपयुक्त जाणवत नाही, ते प्रसिद्धीलाच येत नाही. त्यामुळं संशोधन हे कसं आहे तर फक्त नैतिक गोष्टी, प्रतिष्ठा, मान सन्मान मिळतो अशा पद्धतीने न करणारी गोष्ट नाहीये किंवा जगण्यासाठी पैसा, मानपान या गोष्टी ही कारणं उराशी बाळगूनही संशोधन करता कामा नये. तर संशोधनाच्या अंगी गुणविशेष असणं फार गरजेचं आहे आणि या गुणविशेषांचा अभाव जर असेल तर उत्तम संशोधक हा निर्माण होत नाही. मग संशोधकाचे गुणविशेष कुठले आहेत, तर संशोधक म्हणून कार्य करण्यासाठी कोणती कार्यपात्रता असावी लागते. त्याचं एक विद्यापीठ पातळीवर विचार केल्यास उत्तर असं मिळतं की तो पोस्ट ग्रॅज्युएट असावा, त्याला पदव्युत्तर पातळीवर B+ गुण असावेत. पात्रता चाळणी परीक्षेत म्हणजे वस्तुनिष्ठ गुणांची जी गुणवत्ता यादी असते त्याच्यामध्ये त्याला योग्य असे गुण मिळणं अपेक्षित आहे. PhD करण्यासाठी काही पात्रता सूट आहे का, तर नक्कीच आहे. म्हणजे एखाद्या विषयात त्याने विशेष गुणवत्ता सिद्ध केली असेल तर त्या कलेला, विद्याशाखेला, विचार व्हायला वाहून पुढे नेलं असेल तर त्यास कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता, चाळणी परीक्षा यांच्यात अट नसते, तर थेट PhD करता नाव नोंदणी करता येते. PhD पदवी परीक्षेचे संशोधन हेच मान्यतेचे क्षेत्र नाही, तर एकंदर संशोधनासाठी संशोधनाच्या अंगी कुठले कुठले गुण असावेत, तर पहिला गुण आहे बहुश्रुतता. म्हणजे चौकसपणा त्याच्या अंगी असणं फार गरजेचं आहे. कुठलीही शाखा असेल त्या शाखेमध्ये तो बहुश्रुतपणे, चौकसपणे जर काम करत असेल तर त्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणजे एखादा मुद्दा प्राथमिक ज्ञानावरून संपणार असेल तर काही अन्वय लावता येत आहे का, मग संशोधनात हुरूप वाढतो. मग साहित्याच्या संशोधनातही अशा पद्धतीने विचार करता येतो. आणि बहुश्रुतता किंवा चौकट दृष्टिकोन असणं फार गरजेचं असतं. त्यानंतर बहुभाषिकत्व. स्थानिक भाषेतल्या संशोधकाला इंग्रजी भाषा येणं आवश्यक ठरतं. अनेक उत्तमोत्तम ग्रंथ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्या शास्त्रशुद्ध ग्रंथांचा विचार करायचा असेल तर वेगळ्या भाषा अवगत असणं फार गरजेचं आहे. कारण त्या भाषा अवगत असल्याने आणि त्या अनुषंगाने संशोधनामध्ये चांगला उपयोग करून घेता येतो. अनेक भाषा आणि बहुश्रुत यांच्या आधारे साहित्याचे सौंदर्य, साहित्याच्या संदर्भातील अन्वयार्थ आणि विश्लेषण करणं फार सोपं जातं. आंतरविद्याशाखीय वाचन. संशोधक हा वाचन त्याचं फार अफाट असणं गरजेचं आहे. फक्त आपल्याच ज्ञानशाखेचं नव्हे तर इतर ज्या ज्ञानशाखा त्याचा किमान परिचय त्याला असावा लागतो. सततच्या वाचनामुळे विषय सुचतात, संशोधन सर्जनशील असतं असं म्हणतात. याचा अर्थ असं की वाचण्याचे लाभ हे नवनवीन सुचवण्यात होतं, वाचनाने मन ताजं राहतं, नवीन गोष्टी जिज्ञासा वृत्ती निर्माण होते. सत्यनिष्ठा आणि विश्वासार्हता. संशोधक हा बहुश्रुत असला पाहिजे, बहुभाषिक असला पाहिजे, आंतरविद्याशाखी असला पाहिजे. तर सत्यनिष्ठ नसेल तर सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमत अशी स्थिर वृत्ती त्याची होऊ शकते. संकुचित विचार उपयोगाचा नसतो. स्वतःला संकुचित करणारे विचार संशोधकाला कळले पाहिजे.
सत्य येईल ते स्वीकारू असा हेतू बाळगला तर त्या विचारांपासून अलिप्त राहता येऊ शकतं. शोध घेत राहणं, त्याचा पाठपुरावा करणं, अशा पद्धतीने त्याचे ज्ञानाची लालसा असली पाहिजे. आणि सत्य प्रतिपादन ही संशोधकाची पहिली प्रतिज्ञा असायला हवी. त्यासाठी निर्भयता हवी, निस्वार्थ हवा, प्रामाणिकपणा हवा. निष्ठा संशोधकाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. स्वतःशी तो प्रामाणिक हवा. दुसऱ्यांना फसवणं शक्य आहे, ते तसं सोपं आहे, परंतु स्वतःला फसवणं अवघड आहे आणि ते बाधकही आहे, हे त्याला जाणता यायला पाहिजे. ग्रह आणि पूर्वग्रहांपासून लांब असावा. संशोधकाने संशोधन विषयाबाबत कोऱ्या पाटीच्या मनाने उतरलं पाहिजे. संशोधन पूर्ण होण्यापूर्वीच काही मतग्रह अथवा पूर्वग्रह ठरवू नये. ते प्रतिकूल असतील, अनुकूल असतील, नाहीतर सत्य संशोधन होत नाही. आत्मनिरपेक्ष वृत्ती. अपेक्षा हा प्रावृत्तिक दोष असतो. निरपेक्ष आणि आत्मनिरपेक्ष असावं. आत्मनिरपेक्ष म्हणजे काय, तर आपल्या संशोधनाकडे अलिप्त तटस्थ होऊन बघता आलं पाहिजे. संशोधक आत्मनिरपेक्ष असला पाहिजे. अहंकाराची बाधा होत नाही असं डॉक्टर चुनेकर सांगतात. अहंकार आला की आग्रहाची, हट्टाची, पुढे मग दंभाची भावना उत्पन्न होते. ज्ञान, लालसा, जिज्ञासा, ज्ञानशुद्धता यांची वृत्ती अंगी बांधली म्हणजे अहंकार सहजगतच गळून पडतो. पक्व ज्ञानोपासकाच्या ठिकाणी स्वभावगत्याच विनम्रता असली पाहिजे. दुसऱ्या बाजूने ज्ञानजिज्ञासूमध्ये अहंकार येऊ शकत नाही. आपल्या ज्ञानाची मर्यादा त्याला पुरेपूर माहीत असली पाहिजे असं डॉक्टर सुनेकर योग्य सांगतात. संशोधकाने खुलेपणा ठेवावा. चुका असतील तर त्या स्वीकाराव्यात. दुरुस्तीची पुस्ती जोडावी. ज्यांनी दुरुस्ती दाखवली त्याचे ऋणनिर्देश करावेत. यातून संशोधक मोठा होतो. अहंकार किंवा दंभातून तो मोठा होत नाही. हे संशोधकाच्या अंगी असणारे महत्त्वाचे गुणविशेष आहेत. आता संशोधकाची जबाबदारी काय आहे, तर संशोधकाचं सामाजिक उत्तरदायित्व फार मोठं असतं. तो एकदा संशोधक म्हणून स्थिरावला तर त्याची विश्वासार्हता वाढते. सर्वसाधारण वाचक अशा संशोधकाच्या मतावर विश्वास ठेवतात, कारण त्यांचा आभास संशोधका इतका नसतो, म्हणून तो विश्वास ठेवून चालतात. त्या विश्वासात तडा गेला की ते संपतं. म्हणून स्वतः संशोधकानेच विश्वासार्हता आणली पाहिजे. आधार हा दुय्यम तिय्यम फसवा निघाला की विश्वासाला तडा जातो आणि संशोधकाच्या प्रामाणिकपणावर टीका होते. समाजाला संशोधक वैचारिक रसद पुरवत असतो. चुकीच्या आधारावर काही निष्कर्ष प्रतिकूल निघाले तर सामाजिक सलोखा धोक्यात येतो. ही फार मोठी जबाबदारी आणि दक्षता संशोधक म्हणून घ्यावी लागते. आता संशोधनाची उपयुक्तता काय, तर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं, त्याच विषयाचा पुन्हा पुन्हा तोच विचार करून केल्या जाणाऱ्या लेखनाचा अर्थात संशोधनाचा उपयोग काय असा प्रश्न अनेकांना उद्भवतो. म्हणजे संशोधन का करायचं, तर अस्सल खरं आणि चांगलं संशोधन जे आहे ते संशोधकाला नेहमीच उच्च आणि निर्मळ असा आनंद देतो. आणि अशा संशोधनाचे उपयोग बाह्य कारणासाठी जादा होतात. संशोधकाच्या आत्मिक समाधानासाठी वरच्या पातळीवर हे संशोधन पोहोचते तेव्हा ते सार्वजनिक स्वरूपाचे होते. मानवी जीवनातील कोणतीही कृती ही कार्यकारण भावनातून होते आणि हे कृतीमागे उपयुक्ततावादी असा दृष्टिकोन असतो. म्हणजे करीत असलेल्या संशोधनाला व्यावहारिक मूल्यच नसेल तर त्या संशोधनाची सार्वकालिक उपयुक्तताच नसेल तर संशोधन कशासाठी करायचे हा मोठा प्रश्न पडतो. किंवा सामाजिक वाङ्मय आणि शास्त्रीय अशा कोणत्याही स्वरूपाच्या संशोधनाची उपयुक्तता असते. मग संशोधनाचे व्यक्तिगत उपयोग काय आहेत, तर संशोधनामध्ये जो संशोधन करणारा संशोधक आहे तो एक सर्वसामान्य मनुष्यच असतो. तो स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात आत्मीयतेने मग्न असतो. आंतरिक उर्मीने रस घेऊन संकल्पित विषयावर तो चिंतन करतो आणि तो करीत असलेल्या कार्याची त्याला उपयुक्तता अगर अनयुक्तता असे प्रश्न पडत नाहीत. त्याच्या दृष्टीने आहार, निद्रा, भय, मैथून या सर्वच प्राणीमात्रातील समान प्रवृत्ती असतात. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत आणि उपयुक्त असणाऱ्या आवडत्या क्षेत्रात कार्य करणाऱ्याला ते जाणवत असतं. त्यात तो व्यत्यस्तपणे कार्य करतो. निरुत्साह करणाऱ्या घटना त्याच्या भोवताली घडत असतील नसतील किंवा साधनाची उपलब्धता असणं नसणं किंवा कार्याचे मोल कुटुंबाला माहीत नसणं अशा एक ना अनेक प्रकारच्या दिव्यातून जाऊन संशोधन तडीस नेणाऱ्यास अवर्णनीय आनंद होतो. तो त्याच्याशिवाय दुसऱ्यांना कसा होणार. संशोधनामध्ये अपप्रवृत्ती आहेतच. विशेष विद्यापीठे क्षेत्रातल्या त्या जास्त टीकात्मक ठरतात. विद्यापीठातील तथाकथित संशोधनाला जी एकदम भरती आली ती व्यावसायिक कारणांमुळे, अंतरीच्या प्रवृत्तींमुळे नव्हे. त्यामुळे संशोधनाला पोटार्थी संशोधनाची कलायाने अटळ होतं. आपण समाजाला काही देणं आहोत त्या कळवळीने कार्यमग्न असतो संशोधक हा, आणि हाच त्याच्या जीविताचा उद्देश असतो. त्या अनुषंगाने प्रतिष्ठा, कीर्ती, मान, सन्मान या गोष्टी समाजाला उपयोगी पडणाऱ्या आनंदापेक्षा गौण वाटतात. पैसा, पद या भौतिक गोष्टी त्याला जमेच्या वाटत नाहीत. तो त्यांना परिणाम समजतो, कारण त्याच्यासाठी त्याने हा अट्टहास केलेला नसतो.
आता संशोधनाची सामाजिक उपयोगिता काय आहे? तर संशोधनाचं अंतिम उद्दिष्ट सामाजिक उपयोगच असतं. संशोधनामुळे अगर शास्त्रीय शोधामुळे स्वामित्व हक्क प्राप्त होईल, पण त्या शोधामुळे मानवी जीवन सुखमय आनंदमय होतं. सामाजिक स्वरूपाच्या संशोधनातून मानवी संस्कृतीचं स्वरूप कळतं आणि ती संस्कृती कशा स्वरूपातून पुढे आली हा इतिहास पुरवतो. दुसरं असं की जेव्हा समाजात काही गोष्टींवरून तणाव निर्माण होतो तेव्हा संशोधनच वस्तुस्थितीवर प्रकाश पाडतं, किंवा तसं संशोधन आधी झालेलं असतं तो संदर्भ अशा समय उपयोगी पडतो. म्हणून दूरगामी परिणाम स्वरूप संशोधन याला असं म्हणता येईल. ज्ञान क्षेत्रात नवीन भर पडते. विज्ञान शाखांतील काही शोधांमुळे भौतिक जीवनमान उंचावते. सामाजिक शास्त्राच्या शोधांमुळे सामाजिक समस्या सुटतात. वाङ्मयीन संशोधनामुळे भाषा, समाज, संस्कृती यावर प्रकाश टाकता येतो. संशोधनाचे क्षितिज अनंत आहेत, अर्थात विषयाचा विस्तारच अनंत आहे. जितके विषय तितक्या वेगळ्या पद्धतीने समाजाच्या अंगभंगांचा सूक्ष्म शोध घेता येतो. चिकित्सा आणि विश्लेषण केलं जातं. आता उदाहरणार्थ कविता महाजनांची भिन्न ही जी कादंबरी आहे, त्या एका कादंबरी संघटना, वेगवेगळ्या समस्यांवर मलमपट्टी करणाऱ्या NGO सारख्या बिगर सरकारी संघटना कशा पद्धतीनं कार्य करतात, अनेक पातळ्यांवर येऊन, किंवा समाजाला दिशादर्शन कसं करतात याचं सगळ्या बाजूंनी चित्र यातून दाखवलेलं आहे. व संशोधन हे तणावा प्रसंगी, अटीतटीच्या प्रसंगी, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास अनेक काळात अनेक संदर्भ घेऊन उभं राहतं. सत्य दूरगामी, सुख पर्यवसायी आणि काल जे असतं त्याला बाजूला सारल्यास सरेल, पण त्याच सत्यतेची समाज मनालाच आवश्यकता असते. जेव्हा तेव्हा समाजात अधर्म माजेल तेव्हा तेव्हा कोणी धर्मात्मा संशोधन घेऊन येतो किंवा येईल. वैज्ञानिक संशोधनाची उपयुक्तता काय आहे? तर कार्यकारण भावातून वैज्ञानिक संशोधनास सुरुवात झालेली दिसते. वैज्ञानिक संशोधनाची उपयुक्तता जीवन लक्ष असते. वैज्ञानिक संशोधनातून लागणारा शोध एकीकडे कार्यकारण भाव स्पष्ट करतात, तर दुसरीकडे सृष्टीत घडणाऱ्या अनेक घटनांविषयीची गूढता स्पष्ट करतात. उदाहरणार्थ, सफरचंद झाडापासून तुटून खालीच का पडले, ते वरती का गेले नाही, यामागील गुरुत्वीय बल न्यूटन यांनी जगाला सांगितलं. तंत्रज्ञान विषयक संशोधनाची उपयुक्तता काय आहे? तर विज्ञानातून तंत्रज्ञान ही एक स्वतंत्र शाखा निर्माण झाली आणि यामधून अनेक अतिसूक्ष्म तंत्रांचा शोध लागला. त्यामुळे अत्याधुनिक व्यवहाराची साधने निर्माण झाली. आपल्या हातामधील अत्याधुनिक मोबाईल हा नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये निर्माण झाला आहे. कार्बन स्क्रीनला स्पर्श करून अनेक गोष्टी छोट्याशा पडद्यावर पाहता येतात. हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालेले, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले. अभियांत्रिकी आणि स्थापत्य या आज कलांच्या पातळीवर आलेल्या आहेत. इतकी त्यांची जीवन उपयुक्तता झालेली दिसून येते. वाणिज्य विषयक संशोधनाची उपयुक्तता पाहिली तर वाणिज्य विषयक संशोधन सुद्धा विज्ञानातील संशोधना इतकं मानवी जीवनाला उपयुक्त ठरलेलं आहे. व्यापार विषयक गोष्टींमध्ये दळणवळण महत्त्वाचे ठरते. यामुळे खर्च कमी होतो, अंतिमतः व्यापार फायद्यात येतो. अशा वेगवेगळ्या गोष्टींचे बदल जे आहेत ते संशोधनामुळे घडलेले आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य या स्वतंत्र ज्ञानशाखा जरी असल्या तरी या आंतरविद्याशाखीय झालेल्या आहेत, परस्परावलंबी आहेत, त्या सरळ जीवनोपयोगी झालेल्या आहेत. वाङ्मयीन संशोधन हे वैज्ञानिक संशोधनासारखे जीवनोपयोगी नसते, परंतु ते संशोधन मानवी वर्तनाचा, मानसिक आंदोलनांचा अंदाज घेत असतं आणि या संशोधनामुळे मनाचे उन्नयन होते, विवेकबुद्धी जागृत होते, तारतम्याने निर्णय घेणे वाङ्मयीन संशोधनामुळे शक्य होते आणि वैज्ञानिक शोधांमुळे जीवनमान उंचावले आहे, त्याची परिणती वाङ्मयात प्रतिबिंबित होत आहे आणि हे तारतम्य जे आहे ते वाङ्मयीन संशोधनामधून आपल्याला सांगता येतं. अशा प्रकारे एकूणच संशोधन म्हणजे नेमकं काय, संशोधक कसा असावा लागतो, संशोधनाची उपयुक्तता काय, संशोधकाच्या अंगी असणारे गुणविशेष काय, या सगळ्याचा परिचय या पुस्तक क्रमांक 1 मधून करून दिलेला आहे.